मुलीचं लग्न लावून तिची पाठवणी केली आणि त्याच रात्री माझ्या मोबाईलची बेल वाजली आणि त्या एका आवाजाने माझं संपूर्ण आयुष्य हादरून गेलं. बाबा, आज तुम्ही फोन उचलला नाहीत तर कदाचित मी जिवंत राहणार नाही. माझ्या हातातून मोबाईल निसटता निसटता वाचला. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ही तीच मुलगी होती जिने मला तिच्या लग्नात येऊ नकोस असं सांगितलं होतं. मी काही मोठा माणूस नाही, माझ्याकडे पैसा नाही, ओळख नाही, समाजात मान नाही. मी फक्त एक बाप आहे ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मुलीसाठी खर्च केलं. माझ्या पत्नीचं निधन तेव्हा झालं होतं जेव्हा मुलगी फक्त 6 वर्षाची होती. त्या दिवसानंतर मी दुसऱ्या लग्नाचा विचारसुद्धा केला नाही. मला वाटलं माझ्या मुलीला आईची उणीव आधीच आहे, ती अजून वाढायला नको. मीच तिचा बाबा होतो आणि मीच तिची आई. दिवसाला मजुरी, रात्री शेताची राखण, कधी विटा उचलल्या तर कधी जड ओझी वाहिली. लोक टोमणे मारायचे, एक बाप मुलगी कशी वाढवणार. पण मी वाढवली. स्वतः फाटके कपडे घातले, पण तिच्या पुस्तकांमध्ये कधीही कमतरता येऊ दिली नाही. अनेक रात्री उपाशी झोपलो, पण तिला कधी उपाशी झोपू दिलं नाही. वर्ष सरत गेली. मुलगी मोठी झाली, शिकली, समजदार झाली. ज्या दिवशी ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, बाबा माझं लग्न ठरलंय, त्या दिवशी माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मुलगा शिकलेला होता, शहरात राहणारा होता, कुटुंब चांगलं असल्याचं सांगितलं गेलं होतं. मी त्याचा पैसा पाहिला नाही, मी फक्त माझ्या मुलीच्या डोळ्यातला आनंद पाहिला. लग्नाची तयारी सुरू झाली. माझ्या ऐपतीप्रमाणे सगळं करण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू काही गोष्टी बोचायला लागल्या. कपड्यांवरून टोमणे, घराच्या परिस्थितीवरून प्रश्न, माझ्या गरिबीवरून बोलणं. मी सगळं गप्प राहून सहन केलं. मला वाटलं लग्न झालं की सगळं ठीक होईल. लग्नाच्या 2 दिवस आधी माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात लिहिलं होतं, बाबा लग्नात येऊ नका. मी क्षणभर गोंधळलो. कदाचित काही गैरसमज असेल असं वाटलं. पण लगेच दुसरा मेसेज आला, माझ्या नवऱ्याला तुमचा तिरस्कार आहे. आणि मग तिसरा, आमची इच्छा नाही की तुम्ही लग्नात येऊन परिस्थिती खराब करावी. माझे हात थरथरायला लागले. डोळ्यासमोर अंधार आला. मी बराच वेळ मोबाईलकडे पाहत बसलो. उत्तर द्यावंसं वाटत होतं, पण मनाने थांबवलं. मी काहीही लिहिलं असतं तर माझी मुलगी रडली असती. मला तिच्या आयुष्यात अजून दुःख द्यायचं नव्हतं. मी काहीच उत्तर दिलं नाही. मोबाईल सायलेंट करून ठेवला आणि शांतपणे बसून राहिलो. लग्नाचा दिवस आला. पूर्ण गाव लग्नाला गेलं. ढोल, बँड, रोषणाई, सगळं काही होतं. फक्त एक बाप नव्हता. मी घरातल्या एका कोपऱ्यात बसून देवाला फक्त एकच प्रार्थना करत होतो, माझी मुलगी सुखी राहो. रात्री साधारण 11 वाजता मोबाईल वाजला. स्क्रीनवर मुलीचं नाव झळकलं. मनात काहीतरी बरोबर नाही असं वाटलं. मी पटकन फोन उचलला. पलीकडून फक्त एकच शब्द आला, बाबा. तिचा आवाज थरथरत होता, श्वास अडखळत होता. माझं काळीच धस्स झालं. मी विचारलं, काय झालं बाळा. पण ती काही क्षण काहीच बोलली नाही. मग ती रडायला लागली. म्हणाली, लग्नानंतर सगळं बदललं. जे चेहरे हसत होते ते अचानक कठोर झाले. शब्द बदलले, वागणूक बदलली. तिच्या नवऱ्याने सांगितलं की गरीब बापाची मुलगी या घराच्या लायकीची नाही. माझ्या छातीत काहीतरी तुटलं. काही क्षण शांतता होती. मग ती हळू आवाजात म्हणाली. तिच्यावर हात उचलला गेला. माझ्या अंगातली ताकद संपल्यासारखी वाटली. मी काहीच बोलू शकलो नाही. आणि शेवटी ती म्हणाली, खूप भीतीने आणि घाबरत, बाबा मला इथून घेऊन जा. आज तुम्ही आला नाहीत तर मी काय करीन मला माहीत नाही. आणि फोन कट झाला. त्या रात्री मी घरात एकटाच उभा होतो. माझी मुलगी शहरात होती, घाबरलेली, तुटलेली. आणि माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता, एक गरीब बाप आपल्या मुलीला वाचवू शकेल का. फोन कट झाला आणि माझ्या आयुष्यातील सगळ्यात भयानक शांतता पसरली. त्या क्षणी मला काही सुचत नव्हतं. पायाखालची जमीन सरकावी तसं वाटत होतं. माझी मुलगी, जी नेहमी माझ्यासमोर धीराने उभी असायची, आज घाबरलेली होती. आणि मी इथे शेकडो किलोमीटर दूर हातात मोबाईल घेऊन उभा होतो. रात्रीचे 12 वाजले होते. गावात सगळीकडे शांतता होती. मी घराचं दार उघडलं, बाहेर आलो, आकाशाकडे पाहिलं. मनात फक्त एकच प्रश्न होता, देवा माझ्या मुलीला काहीही होऊ देऊ नको रे. मी पुन्हा पुन्हा तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला. 1दा, 2दा, 10 वेळा, पण फोन लागत नव्हता. प्रत्येक वेळेला कानाला लागणारा तो रिकामा आवाज माझ्या काळजाला ओरबडत होता. माझ्याकडे पैसे नव्हते, वाहन नव्हतं. रात्री शहरात जायचं कसं हे कळत नव्हतं.
पण त्या क्षणी मला काही विचार करायचा नव्हता. मला फक्त माझ्या मुलीपर्यंत पोहोचायचं होतं. मी शेजारच्यांच्या घरी धाव घेतली. त्यांना सगळी गोष्ट सांगितली. काही जण म्हणाले, आता रात्री जायचं कशाला, सकाळी बघू. पण माझं मन ऐकायला तयार नव्हतं. शेवटी एकजण तयार झाला. त्याच्याकडे जुनी मोटरसायकल होती. आम्ही दोघेही निघालो. रस्ता अंधारात हरवला होता. मोटरसायकलचा हेडलाईट आणि माझ्या मनातली भीती एवढंच सोबत होतं. दर 10 मिनिटांनी मी तिच्या मोबाईलवर फोन लावत होतो. कधी बंद, कधी स्विच ऑफ. माझं हृदय प्रत्येक वेळी थांबत होतं. शहर जवळ येत होतं. मनात आठवणींचा पूर आला होता. लहानपणी तिला सायकल शिकवताना ती पडली, गुडघा फुटला. पण ती रडत रडत म्हणाली, बाबा पुन्हा बसवा ना. आजही तसंच वाटत होतं. पडली आहे, पण उठायचा प्रयत्न करत आहे. पहाटेचे 3 वाजले असतील. आम्ही त्या घराजवळ पोचलो. घर मोठं, उंच भिंती, बाहेर शांतता. पण माझ्या मनात वादळ चालू होतं. मी दारावर टकटक केली. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा जोरात. काही वेळाने दार उघडले गेलं. समोर माझा जावई उभा होता. चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता, उलट राग होता. त्याने मला वरून खालीपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही इथे कशाला आलात? तुम्हाला कोणी यायला सांगितलं? मी थरथर त्या आवाजात विचारलं, माझी मुलगी कुठे आहे? तो हसला. ते हसणं मला आजही अंगावर काटा आणतं. म्हणाला, ती घरातच आहे, पण तिला शिकावं लागतंय की ह्या घरात कसं वागायचं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्यापुढे हात जोडले. ती माझी मुलगी आहे, तिला त्रास देऊ नका. तेवढ्यात आतून त्याची आई बाहेर आली. तिने थंड आवाजात सांगितलं की हा त्यांचा घरगुती विषय आहे, बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये. मी पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला थांबवलं. त्या क्षणी मला कळलं की विनंती करून काही होणार नाही. माझ्या मनात एकच विचार आला, मला मदत हवी आहे. मी घराबाहेर आलो. मोबाईल काढला. थरथरत्या हातांनी नंबर डायल केला. हा नंबर मी कधी वापरेन असं मला कधी वाटलंच नव्हतं. तो नंबर होता पोलिसांचा. फोन उचलला गेला. मी सगळी परिस्थिती सांगितली. माझा आवाज मध्ये मध्ये अडखळत होता. पण मी थांबलो नाही, कारण आता थांबलो असतो तर कदाचित कायमचं थांबावं लागलं असतं. फोन ठेवल्यावर मी पुन्हा त्या घराकडे पाहिलं. मनात भीती होती, पण एक वेगळाच धीरसुद्धा होता. कारण आता मी फक्त गरीब बाप नव्हतो, मी माझ्या मुलीसाठी उभा राहिलेला बाप होतो. 10 मिनिटात पोलिसांची गाडी आली. शेजारच्यांच्या खिडक्या उघडल्या. शांततेत हालचाल सुरू झाली. पोलिसांनी दार ठोठावलं. आत गोंधळ उडाला. त्या क्षणी माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच दृश्य होतं, माझी मुलगी सुरक्षित माझ्या समोर उभी. पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. पोलिसांनी दारावर जोरात ठोठावलं, दार उघडा. आतून काही क्षण शांतता होती, मग हालचाल ऐकू आली. कुजबुजणारी पावलं, गडबड. शेवटी दार उघडलं गेलं. समोर माझा जावई होता. त्याचा चेहरा उतरलेला होता, पण अजूनही त्याच्या डोळ्यात मात्र राग होता. पोलिसांनी थेट विचारलं, घरात मुलगी आहे का? तो काही बोलणार इतक्यात त्याची आई पुढे आली. तिने शांत आवाजात सांगितलं, सगळं ठीक आहे, काही गैरसमज झाला आहे. पोलिसांनी आत पाहण्याची परवानगी मागितली. त्या क्षणी माझा श्वास अडकला. काहीतरी लपवलं जात होतं हे मला स्पष्ट जाणवलं. पोलीस घरात शिरले. मीही मागोमाग आत गेलो. घर मोठं होतं, पण त्या मोठेपणात थंडपणा होता. कुठेही हसरा चेहरा दिसत नव्हता. एका खोलीचं दार बंद होतं. पोलिसांनी ते दार उघडायला सांगितलं. क्षणभर कोणीही हललं नाही. मग हळूच ते दार उघडलं गेलं आणि तिथं होती माझी मुलगी, जमिनीवर बसलेली, डोळे लाल झालेले, चेहरा फिक्कट, केस विस्कटलेले. तिने मला पाहिलं आणि एकदम हुंदकून रडू लागली, बाबा. तो एक शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिच्याकडे धावलो, तिला जवळ घेतलं. तिचं अंग थरथरत होतं. ती काही बोलू शकत नव्हती. पोलिसांनी तिला पाणी दिलं. हळूहळू ती शांत झाली. मग पोलिसांनी विचारलं, काय झालं? ती काही क्षण शांत राहिली. कदाचित तिला भीती वाटत होती, पण माझा हात तिच्या डोक्यावर होता. मी म्हणालो, सांग बाळा, घाबरू नकोस. मग तिने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली की लग्न झाल्यानंतर लगेचच घराचं वातावरण बदललं. जे लोक हसत बोलत होते ते अचानक कठोर झाले. तिला सतत टोमणे मारले जाऊ लागले. तिच्या कपड्यांवरून, बोलण्यावरून, माझ्या गरिबीवरून.
पहिल्याच रात्री तिला स्पष्ट सांगितलं गेलं की आता तिचं सगळं आयुष्य या घराच्या नियमानुसार चालेल. तिला कुणाशी बोलल्यावरही बंधन आणलं गेलं. ती रडत सांगत होती की तिने काहीही चुकीचं केलं नव्हतं, तरीही तिच्यावर संशय घेतला गेला, आवाज चढवला गेला आणि शेवटी तिला खोलीत कोंडून ठेवलं गेलं. मी हे सगळं ऐकत होतो, पण माझं डोकं सुन्न झालं होतं. माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच विचार होता, माझी मुलगी हे एकटीच सहन करत होती. पोलिसांनी जावयाकडे वळून प्रश्न विचारले. त्याने सुरुवातीला सगळं नाकारलं, म्हणाला की हा घरगुती विषय आहे. पण जेव्हा पोलिसांनी मुलीचं म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांचा सूर बदलला. पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की मुलीची इच्छा जाणून घेतल्याशिवाय काहीही होणार नाही. त्यांनी माझ्या मुलीकडे पाहिलं आणि विचारलं, तुला इथं राहायचं आहे का बाळा? ती क्षणभर गप्प बसली, मग माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती तर होती, पण त्याचबरोबर एक आशासुद्धा होती. तिने हळू आवाजात म्हटलं, मला बाबांसोबत जायचं आहे. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. पोलिसांनी सांगितलं की मुलगी तिच्या इच्छेने वडिलांसोबत जाऊ शकते. घरात गोंधळ उडाला. जावयाच्या आईने आरडाओरड केली, समाजाची, प्रतिष्ठेची भाषा वापरली. पण पोलीस ठाम होते. मुलीने पटकन थोडं सामान घेतलं. तिचे हात अजूनही थरथरत होते. मी तिचा हात घट्ट पकडला होता. मला वाटत होतं जणू पुन्हा एकदा तिला शाळेत सोडायला घेऊन चाललो आहे. घरातून बाहेर पडताना तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. आम्ही पोलिसांच्या गाडीत बसलो. गाडी निघाली. खिडकीतून शहर मागे सरकत होतं. माझी मुलगी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये आता थोडा हलकेपणाही होता. माझ्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? पण त्याच वेळी मला हेही माहीत होतं की खरी लढाई अजून बाकी आहे. कारण काही तासातच माझ्या मोबाईलवर जे घडणार होतं त्याने सगळं चित्र बदलून टाकणार होतं. आम्ही पहाटे गावात पोचलो. आकाशात उजाडायला सुरुवात झाली होती, पण माझ्या मनात अजूनही काळोखाची रात्र फिरत होती. मुलगी थकलेली होती. गाडीतून उतरल्यावर ती थोडा वेळ माझ्या हाताला धरूनच उभी राहिली. जणू कुठेतरी पुन्हा हरवेल अशी भीती तिला वाटत होती. घरी पोचलो. तिने घराकडे पाहिलं. लहानसं घर, जुन्या भिंती, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा होता. इथे तरी कुणी तिला कमी लेखणार नव्हतं. ती आत गेली. मी तिला पाणी दिलं. शांत बसायला सांगितलं. झोप थोडी असं म्हटलं. ती काहीच न बोलता आतल्या खोलीत गेली. मी अंगणात बसलो. रात्रभर न झोपल्यामुळे शरीर थकलं होतं, पण डोकं अजूनही जागं होतं. इतक्यात माझ्या मोबाईलचा स्क्रीन उजळला. एक मिस कॉल. मी पाहिलं. नंबर ओळखीचा नव्हता. थोड्याच वेळात पुन्हा एक कॉल आला. मग अजून एक. मी फोन उचलला नाही. मनात विचार आला, कदाचित जावयाचा किंवा त्यांच्या घरच्यांचा नंबर असेल. पण काही मिनिटातच मोबाईल सतत वाजू लागला. एका मागून एक कॉल थांबतच नव्हते. मी स्क्रीनकडे पाहिलं. कॉल लॉग उघडला. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, 127 मिस कॉल. माझ्या अंगावर काटा आला. इतक्या वेळात इतक्या कॉल्स का? कोण करत होतं? आणि इतक्या घाईने? मी एक नंबर परत डायल केला. समोरून आवाज आला. तो आवाज घाबरलेला होता. तुम्ही बाबा बोलताय ना? मी होकार दिला. तो माणूस म्हणाला की तो माझ्या जावयाच्या ओळखीचा आहे. काल रात्री घरी मोठा गोंधळ झाला. पोलीस आले. मुलगी निघून गेली आणि त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बिघडली. तो म्हणाला की जावयाचं कुटुंब सतत फोन करत होतं. कधी मला धमक्यांसाठी, कधी मुलीबद्दल चुकीच्या गोष्टी सांगण्यासाठी, तर कधी मला परत पाठवण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी. मी फोन खाली ठेवला. त्या क्षणी मला कळलं, ते 127 मिस कॉल फक्त कॉल नव्हते, तो दबाव होता. भीती निर्माण करण्याचे प्रयत्न होते. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या भीतीत मला अडकवण्याचा प्रयत्न होता. तेवढ्यात मुलगी बाहेर आली. तिने माझ्या हातातला मोबाईल पाहिला. तिला सगळं कळलं होतं. तिने शांतपणे सांगितलं की लग्नाच्या आधीही तिला असेच फोन येत होते. कधी समजावण्यासाठी, कधी दबाव टाकण्यासाठी, तर कधी भावनिक खेळ खेळण्यासाठी. ती म्हणाली, बाबा मला वाटत होतं की सगळं सहन केलं तर ठीक होईल. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काही सहन करून सगळं ठीक होत नाही बाळा, एवढंच म्हणालो. त्या दिवशी संपूर्ण गावाला ही गोष्ट कळाली. काही लोक आले. काहींनी साथ दिली, काहींनी प्रश्न विचारले. मुलगी परत का आणली? लग्न मोडायचं होतं का? असे शब्द कानावर आले. प्रत्येक प्रश्न माझ्या काळजावर घाव घालत होता. पण मी गप्प राहिलो.
कारण मला आता एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती, माझी मुलगी सुरक्षित आहे. संध्याकाळी पोलिसांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की पुढील प्रक्रिया सुरू होईल. मुलीचा जबाब नोंदवला जाईल. तिला जे हवं आहे त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल. फोन ठेवल्यावर मी अंगणात बसलो. सूर्य मावळत होता. माझी मुलगी दारात उभी राहून तो सूर्य पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याचबरोबर एक नवीन शांततासुद्धा होती. पण मला माहीत होतं हा शेवट नव्हता. कारण जेव्हा समाज प्रश्न विचारतो तेव्हा खरी परीक्षा सुरू होते आणि ती परीक्षा अजून बाकी होती. पुढचे काही दिवस आमच्या घरात वेगळ्याच शांततेत गेले. ती शांतता आरामदायक नव्हती, तर जखमा भरून काढण्याची होती. माझी मुलगी फारशी बोलत नव्हती. सकाळी लवकर उठायची, अंगण झाडायची, आईच्याच फोटोसमोर दिवा लावायची आणि पुन्हा शांतपणे बसून राहायची. मी तिला काही विचारत नव्हतो, कारण काही प्रश्नांची उत्तरं शब्दात नसतात, ती वेळ देऊनच मिळतात. गावात मात्र चर्चा सुरू झाल्या होत्या. कुणी म्हणालं बापाने मुलीचा संसार मोडला, कुणी म्हणालं श्रीमंत घर सोडून परत आली, मूर्खपणा केला. काही लोक मुद्दाम येऊन टोमणे मारायचे, पण काही लोक असेही होते जे शांतपणे येऊन म्हणायचे, तुम्ही जे केलं ते अगदी बरोबर केलं. मी कुणालाच उत्तर देत नव्हतो, कारण मला आता लोकांना नाही, माझ्या मुलीला सांभाळायचं होतं. एक दिवस सकाळी पोलिसांची गाडी पुन्हा आमच्या घरासमोर थांबली. माझ्या काळजाचा ठोका चुकला, पण यावेळी वातावरण वेगळं होतं. पोलिसांनी सांगितलं की जावयाच्या कुटुंबाला चौकशीसाठी बोलवण्यात आला आहे. मुलीचा जबाब अधिकृतपणे नोंदवला जाणार आहे. त्यांनी माझ्या मुलीकडे पाहिलं आणि विचारलं की ती मानसिकदृष्ट्या तयार आहे का. माझ्या मुलीने पहिल्यांदाच ठाम आवाजात उत्तर दिलं, हो. तो आवाज मी कधीच विसरणार नाही. तो घाबरलेला नव्हता, तो तुटलेला नव्हता, तो स्वतःसाठी उभा राहणारा आवाज होता. तिने सगळं सांगितलं, शांतपणे, स्पष्टपणे, कोणताही आरोप वाढवून नाही, पण सत्य लपवूनही नाही. पोलिसांनी सगळं नीट ऐकलं, नोंद केली. तो दिवस तिच्यासाठी खूप थकवणारा होता, पण संध्याकाळी मला जाणवलं की तिच्या चेहऱ्यावर थोडासा हलकेपणा आला होता. जणू मनावरचं ओझं उतरलं होतं. रात्री जेवताना ती स्वतःहून बोलली, म्हणाली, बाबा मला परत शिकायचं आहे. मी दचकलो, पण लगेच माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मला कळलं माझी मुलगी तुटलेली नाही, ती उभारी घेत आहे. पुढच्या काही आठवड्यात परिस्थिती हळूहळू बदलली. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. जावयाकडून फोन येणं बंद झालं. समाजाचं बोलणंही हळूहळू थंड झालं, कारण लोकांना नवीन विषय मिळाले. पण आमच्या घरात एक नवीन सुरुवात झाली होती. माझी मुलगी अभ्यासाला लागली. कधी वहीत काहीतरी लिहिताना दिसायची, तर कधी पुस्तक वाचताना. तिच्या डोळ्यात पुन्हा स्वप्न दिसू लागली होती. एक संध्याकाळी ती माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, बाबा, त्या दिवशी जर तुम्ही फोन उचलला नसतात तर. ती पुढे काहीच बोलली नाही. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, बापाचा फोन कधीच बंद नसतो बाळा. ती हसली. खूप दिवसांनी त्या क्षणी मला जाणवलं, 127 मिस कॉल म्हणजे फक्त भीती नव्हती, ती एक परीक्षा होती, माझ्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा. आणि त्या परीक्षेत आम्ही दोघेही एकत्र उभे राहिलो. आजही लोक विचारतात, तुम्ही ते सगळं सहन का केलं नाही. मी फक्त एवढंच म्हणालो, संसार सहन करण्यासाठी असतो, पण आयुष्य नाही. माझी मुलगी आज माझ्यासोबत सुरक्षित आहे, आत्मविश्वासाने उभी आहे. आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी गरीब असू शकतो, पण माझ्या मुलीच्या बाजूने उभा राहण्यात मी कधीच गरीब नव्हतो. आज मी स्वतःला सगळ्यात श्रीमंत मानत होतो, कारण माझी मुलगी माझ्यासोबत होती. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.